नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. मागील व्हिडिओमध्ये आपण संविधानातील कलम 5 ते 11 मधील नागरिकत्वाच्या तरतुदी समजून घेतल्या. आज आपण पुढचा अतिशय महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल भाग पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नागरिकत्व मिळवण्याचे प्रकार समजून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे नागरिकत्वाचे नियम भारतात कायम एकसारखे नव्हते. वेळेनुसार देशाची परिस्थिती बदलत गेली, सीमाप्रश्न आले, स्थलांतर वाढलं आणि त्यामुळे सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले. या कायद्यात एकूण 6 वेळा महत्त्वाचे बदल करण्यात आले. पहिला मोठा बदल 1986 मध्ये करण्यात आला. या बदलामुळे जन्माने नागरिकत्व देण्याचा नियम कडक करण्यात आला. फक्त भारतात जन्म झाला म्हणून नागरिकत्व मिळणार नाही, तर किमान एक पालक भारतीय नागरिक असणे आवश्यक ठरवण्यात आले. दुसरा महत्त्वाचा बदल 1992 मध्ये झाला. या बदलामुळे आईलाही वडिलांप्रमाणेच वंशाने नागरिकत्व देण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे काय? 1992 पूर्वी आई भारतीय नागरिक असली पण वडील भारतीय नागरिक नसतील तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळत नव्हतं. पण 1992च्या दुरुस्तीनंतर मात्र आई किंवा वडील यापैकी कोणीही भारतीय नागरिक असला तर वंशाने नागरिकत्व मिळू शकतं. थोडक्यात सांगायचं तर 1992 पूर्वी फक्त वडिलांच्या नागरिकत्वावरून वंशाने नागरिकत्व मिळत होते, तर 1992 नंतर आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही चालते. नागरिकत्व कायद्यातील 2003चा बदल हा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि परीक्षेला सर्वात जास्त आवडणारा बदल मानला जातो. 2003 पूर्वी भारतात जन्म झाला की नागरिकत्व मिळवण्याचे नियम तुलनेने सोपे होते, पण 2003 नंतर हे नियम खूप कडक करण्यात आले. 2003 नंतर जन्माने भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी काही अटी होत्या. एक म्हणजे दोन्ही पालक भारतीय नागरिक असणे आवश्यक किंवा एक पालक भारतीय नागरिक आणि दुसरा पालक बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. तुम्हाला प्रश्न पडला असेल, बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजे काय? तर बघा, बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजे जो व्यक्ती भारतात वैध कागदपत्रांशिवाय आलेली आहे किंवा ज्याचा व्हिसा किंवा परवाना संपूनही ती भारतात राहते, यालाच म्हणतात बेकायदेशीर स्थलांतरित. बेकायदेशीर स्थलांतरित ही संकल्पना प्रथम 2003च्या दुरुस्तीतून आली. तसेच 2003च्या बदलातूनच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे OCI ही संकल्पना अस्तित्वात आली. OCI म्हणजे पूर्ण नागरिकत्व नसलेली पण भारताशी जवळचा कायदेशीर संबंध असलेली व्यक्ती. तर थोडक्यात बघा, 2003च्या नागरिकत्व दुरुस्तीनुसार जन्माने नागरिकत्वाचे नियम कडक झाले, बेकायदेशीर स्थलांतरित ही संकल्पना आली आणि OCIची सुरुवात झाली. चौथा महत्त्वाचा बदल होता 2005चा. हा 2005चा बदल बहुतेक वेळा 2003 सोबत गोंधळात टाकणारा असतो. 2003 मध्ये OCI ही संकल्पना आली आणि 2003 नंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. OCI म्हणजे नागरिक आहे की नाही, त्यांना नेमके कोणते अधिकार आहेत? पण 2005च्या दुरुस्तीस OCI संदर्भातील तरतुदी अधिक स्पष्ट करण्यात आल्या. 2005च्या दुरुस्तीनंतर OCI कार्डधारकांना काही महत्त्वाच्या सुविधा देण्यात आल्या. त्या सुविधा कोणत्या? तर बघा, त्यांना भारतात आजीवन बहुप्रवेश व्हिसा देण्यात आला. भारतात राहण्याची आणि काम करण्याची मुभा तसेच आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात NRI प्रमाणे सवलती देण्यात आल्या. पण 2005 मध्येच हेही ठामपणे स्पष्ट करण्यात आलं की OCI म्हणजे भारतीय नागरिकत्व नाही. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, 2003 मध्ये OCI आली आणि 2005 मध्ये OCIला सुविधा दिल्या पण नागरिकत्व नाकारलं. यानंतर सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी PIO आणि OCI यांच्यातील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न येतो, PIO म्हणजे काय? PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे अशी व्यक्ती जी भारतीय नागरिक नाही पण तिचा मूळ संबंध भारताशी आहे. आणि OCIचा अर्थ आपण थोड्या वेळापूर्वीच समजून घेतला. समस्या अशी होती की PIO आणि OCI हे दोन वेगळे प्रकार असल्यामुळे नियमांमध्ये गोंधळ आणि गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यामुळे पुढे आला 2015चा बदल. 2015च्या दुरुस्तीनुसार PIO कार्ड स्कीम रद्द करण्यात आली आणि सर्व PIO कार्डधारकांना
OCI मध्ये विलीन करण्यात आलं. या बदलांमागचा उद्देश होता नियम सोपे करणे, एकाच प्रकारचा दर्जा ठेवणे, तसेच परदेशातील भारतीयांसाठी एक समान सुविधा. आपण पाहिलं की 2015च्या दुरुस्तीत PIO कार्ड योजना रद्द करून PIO कार्ड धारकांना OCI मध्ये विलीन करण्यात आले. पण नागरिकत्व कायद्यात पुन्हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला, जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 मधून ओळखला जातो. या दुरुस्तीनुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व मिळवण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली. यात एक एक्झाम ट्रॅप आहे. या दुरुस्तीत मुस्लिम समुदायाचा समावेश करण्यात आलेला नाही. हे लक्षात ठेवा. परीक्षेत 2019 बद्दल सहसा विचारलं जातं. कोणते देश, कोणते समुदाय, कोण वगळते? हा बदल नागरिकत्व देतो की फक्त प्रक्रिया सुलभ करतो? 2019चा कायदा थेट नागरिकत्व देत नाही, तर नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करतो. 2019च्या दुरुस्तीत 3 देशातील 6 धार्मिक समुदायांना नागरिकत्वासाठी विशेष सवलत देण्यात आली. म्हणजे एकूण पाहिलं तर 2003 मध्ये नियम कडक झाले, 2005 मध्ये OCI स्पष्ट झाली, 2015 मध्ये PIO, OCI एकत्र आले आणि 2019 मध्ये विशिष्ट समुदायांसाठी विशेष तरतूद करण्यात आली. आता हे सगळे बदल समजल्यावर आपण पुढे सहज समजू शकतो की नागरिकत्व कसं संपतं, नागरिकत्व मिळवण्याचे प्रकार आणि नागरिकत्व लोपाचे 3 मार्ग. हे 3 कन्सेप्ट आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.